आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी ही खुशखबर आहे। राज्यभरातल्या ज्येष्ठ नागरिकांसाठी कल्याणकारी महामंडळाची आता घोषणा करण्यात आली आहे आणि राज्यातल्या वृद्ध नागरिकांची संख्या लवकरच एकूण लोकसंख्येच्या 27% जाणार आहे। त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांसाठी सरकारनं वयोश्री योजना सादर केली आहे आणि यामध्ये पेन्शनसारख्या योजनेचाही समावेश आहे। राज्यातील 60 वयावरील ज्येष्ठ नागरिकांसाठी सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून देण्यात आलेले आहे। बघा, ज्येष्ठ नागरिकांना महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून तुम्हाला आता प्रत्येक महिन्याला 10 वस्तू आणि प्रत्येक महिन्याला 3000 रुपयांची पेन्शन मिळणार आहे। त्यामुळे जर तुम्ही महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असाल आणि तुमचं वय वर्ष 60 वर्ष चालू असू द्या, 60 वर्ष पूर्ण असू द्या किंवा 60 वर्षांच्या पुढे असू द्या, तरी पण तुम्हाला प्रत्येक महिन्याला 3000 रुपयांची पेन्शन आणि प्रत्येक महिन्याला 10 वस्तू आता मोफत सुद्धा मिळणार आहे। आता बघा, ज्येष्ठ नागरिकांना एकदा का तुमचं वय 60 वर्ष पूर्ण झालं की तुम्हाला डोळ्यांना कमी दिसत असतं, चालण्यामध्ये अडथळे येत असतात, गुडघेदुखी, कंबरदुखी, मानदुखी, हातदुखी, पाठदुखी, डोळ्यांचे आजार, हृदयाचे आजार अशा प्रकारचे तुम्हाला विविध आजार जडत असतात। म्हणजे ज्येष्ठ नागरिकांना वय झाल्यानंतर तुम्हाला विविध आजार जडत असतात आणि एकदा का वय झालं तर वय झाल्यानंतर तुम्हाला दवाखाना सुद्धा करणं जास्त काही शक्य होत नसतं, म्हणजेच दवाखान्याचा खर्च तुम्हाला उचलणं शक्य होत नसतं। त्यामुळे राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून ज्येष्ठ नागरिकांना तुम्हाला प्रत्येक महिन्याला खर्च पाण्यासाठी 3000 रुपयांची पेन्शन आणि प्रत्येक महिन्याला ज्या तुम्हाला दैनंदिन जीवनामध्ये जीवन जगण्यासाठी वस्तूंची आवश्यकता असते तर त्या 10 वस्तू प्रत्येक महिन्याला देण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये झालेला आहे। म्हणजेच आज मंत्रिमंडळाची बैठक पार पडलेली होती। या बैठकीमध्ये महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब, राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब होते, तर यांच्या माध्यमातून हा क्रांतिकारक निर्णय राज्यातील 60 वयावरील ज्येष्ठ नागरिकांसाठी घेण्यात आलेला आहे। त्यामुळे जर तुम्ही 60 वयावरील ज्येष्ठ नागरिक असाल आणि तुम्हाला सुद्धा प्रत्येक महिन्याला 3000 रुपयांची पेन्शन आणि प्रत्येक महिन्याला या 10 वस्तू मोफत मिळवायच्या असतील तर तुम्हाला आता एक अर्ज करावा लागणार आहे। तो अर्ज केल्यानंतर तुम्हाला हे पेन्शन सुरू होणार आहे आणि प्रत्येक महिन्याला तुम्हाला 10 वस्तू आता मोफत मिळणार आहे। मग पेन्शनधारकांनो, ज्येष्ठ नागरिकांनो, या पेन्शनचा अर्ज करण्यासाठी कोणकोणती कागदपत्रे लागणार आहेत, अर्ज कसा करायचा आहे आणि ज्या तुम्हाला 10 वस्तू मोफत दिल्या जाणार आहेत तर या 10 वस्तू कोणकोणत्या दिल्या जाणार आहेत त्याविषयी तुम्हाला महत्त्वाची माहिती आता सांगत आहे। त्यामुळे व्हिडिओ सविस्तर पहा जेणेकरून तुम्हाला दिलासा मिळून जाईल आणि खऱ्या अर्थाने ज्येष्ठ नागरिकांना तुमचे पेन्शनची प्रतीक्षा आणि या 10 वस्तूंची प्रतीक्षा आता संपून जाईल। आता बघा, ज्येष्ठ नागरिकांना वेळ न घालवता ज्या 10 वस्तू तुम्हाला मोफत दिल्या जाणार आहेत तर त्या 10 वस्तूंची यादी तुम्हाला वाचून दाखवतो आणि जी तुम्हाला पेन्शन मोफत दिली जाणार आहे तर त्या पेन्शनची माहिती सुद्धा तुम्हाला आता लगेच देऊन टाकतो। परंतु ज्येष्ठ नागरिकांना सरकारने दिलेल्या माहितीनुसार या पेन्शनचा लाभ घेण्यासाठी आणि या 10 वस्तूंचा लाभ घेण्यासाठी सरकारच्या माध्यमातून काही महत्त्वाच्या पात्रता लावलेल्या आहेत। जर तुम्ही या महत्त्वाच्या पात्रतांमध्ये पात्र ठरत असाल तर तुम्हाला हे पेन्शन मिळणार आहे आणि या 10 वस्तूंचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये आता मिळणार आहे। त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांना आता आपण वेळ न घालवता सविस्तर पद्धतीने या 10 वस्तूंचा लाभ कसा घ्यायचा आहे आणि ज्येष्ठ नागरिकांना या पेन्शनचा लाभ कसा घ्यायचा आहे तर याची तुम्हाला आता संपूर्ण सविस्तर अगदी डिटेल्समध्ये माहिती सांगत आहे। त्यामुळे व्हिडिओ सविस्तर आणि शेवटपर्यंत पहा। आता बघा, ज्येष्ठ नागरिकांनो, राज्य सरकारच्या माध्यमातून राज्यातील महिलांसाठी विविध योजना सुरू करण्यात आलेल्या आहेत। राज्यातील शेतकरी बांधवांसाठी विविध योजना सुरू करण्यात आलेल्या आहेत। राज्यातील अपंग असतील, निराधार असतील यांच्यासाठी सुद्धा सरकारने विविध योजना सुरू केलेल्या आहेत। परंतु राज्यातील 60 वयावरील ज्येष्ठ नागरिकांना पेन्शनसारखी कोणती योजना सुरू केलेली नव्हती। त्यामुळे राज्यातील पेन्शनधारक सरकारवरती नाराज झालेले होते, ज्येष्ठ नागरिक सरकारवरती नाराज झालेले होते। ज्येष्ठ नागरिक म्हणत होते की आम्ही या सरकारला मतदान करणार नाही, कारण सरकारने सर्वांचा विचार केला परंतु आमचा विचार केलेला नाही। त्यामुळे भरपूर ज्येष्ठ नागरिक फडणवीस साहेबांवरती नाराज झालेले होते। तर ही ज्येष्ठ नागरिकांची नाराजी दूर करण्यासाठी सरकारच्या माध्यमातून आता डायरेक्ट ज्येष्ठ नागरिकांना दिलासा दिला जात आहे आणि ज्येष्ठ नागरिकांना प्रत्येक महिन्याला 3000 रुपयांची पेन्शन
आणि ज्येष्ठ नागरिकांना तुम्हाला प्रत्येक महिन्याला 10 वस्तू आता मोफत दिल्या जाणार आहेत। मग ज्येष्ठ नागरिकांना ज्या तुम्हाला 10 वस्तू मोफत दिल्या जाणार आहेत, तर या 10 वस्तू कोणकोणत्या दिल्या जाणार आहेत आणि जी तुम्हाला 3000 रुपयांची पेन्शन प्रत्येक महिन्याला दिली जाणार आहे, तर ते पेन्शन कशी दिली जाणार आहेत याविषयी तुम्हाला आता महत्त्वाची माहिती सांगत आहे। त्यामुळे हा व्हिडिओ सविस्तर पहा, जेणेकरून तुम्हाला दिलासा मिळून जाईल आणि खऱ्या अर्थानं ज्येष्ठ नागरिकांना तुमचे भरपूर दिवसांची प्रतीक्षा आता संपून जाईल। आता बघा, ज्येष्ठ नागरिकांना सर्वात महत्त्वाची गोष्ट, या पेन्शनचा लाभ घेण्यासाठी पात्रता कोणकोणत्या लावण्यात आलेल्या आहेत। यासोबत ज्येष्ठ नागरिकांना ही जी पेन्शन तुम्हाला दिली जाणार आहे, तर ही पेन्शन कशी दिली जाणार आहे त्याविषयी तुम्हाला लगेच माहिती देऊन टाकतो, कारण राज्य सरकारकडे केंद्र सरकारकडून पैसे आलेले आहेत। राज्यात सरकारच्या तिजोरीमध्ये भरमसाठ या ठिकाणी पैसा आता आलेला आहे, त्यामुळे सरकार नवीन योजना सुरू करत आहेत। मग सरकारला ज्येष्ठ नागरिकांनी याच्या अगोदर मागणी केलेली होती, अर्ज पाठवलेले होते, त्यामुळे सरकारने ज्येष्ठ नागरिकांचे अर्ज पाहिले, ज्येष्ठ नागरिकांच्या मागण्या पाहिल्या आणि ज्येष्ठ नागरिकांना पेन्शन सारखी योजना सुरू करण्याचा निर्णय आणि ज्येष्ठ नागरिकांना प्रत्येक महिन्याला 10 वस्तू देण्याचा निर्णय आता घेतलेला आहे। अखेर ज्येष्ठ नागरिकांना तुमची प्रतीक्षा संपवण्यात येत आहे आणि खऱ्या अर्थाने तुम्हाला दिलासा दिला जात आहे। यापुढे ज्येष्ठ नागरिकांना तुम्हाला काळजी आणि चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाही। तर आता आपण वेळ न घालवता डायरेक्ट ज्येष्ठ नागरिकांना जे तुम्हाला पेन्शन दिली जाणार आहे, तर ते पेन्शन कशी दिली जाणार आहे आणि ज्या तुम्हाला 10 वस्तू मोफत दिल्या जाणार आहेत, तर या 10 वस्तू कोणकोणत्या दिल्या जाणार आहेत आणि कशा दिल्या जाणार आहेत त्याविषयी तुम्हाला महत्त्वाची माहिती आता सांगत आहे। त्यामुळे व्हिडिओ सविस्तर पहा, जेणेकरून तुम्हाला दिलासा मिळून जाईल आणि खऱ्या अर्थाने ज्येष्ठ नागरिकांना तुमचे भरपूर दिवसांची प्रतीक्षा आता संपून जाईल। परंतु ज्येष्ठ नागरिकांना ही 3000 रुपयांची पेन्शन आणि या 10 वस्तू राज्यातील सरसकट सर्व ज्येष्ठ नागरिकांना देण्यात येणार नाही। याच्यासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून महत्त्वाच्या 4 पात्रता लावलेल्या आहेत। जे ज्येष्ठ नागरिक या 4 पात्रतांमध्ये पात्र ठरत असतील, त्या ज्येष्ठ नागरिकांना ही 3000 रुपयांची पेन्शन आणि त्या ज्येष्ठ नागरिकांना या 10 वस्तू प्राथमिक स्वरूपामध्ये आता देण्यात येणार आहे। मग ज्येष्ठ नागरिकांना सरकारच्या माध्यमातून कोणकोणत्या पात्रता लावण्यात आलेल्या आहेत त्या पात्रता तुम्हाला आता सविस्तर पद्धतीने सांगत आहे। तर बघा, पहिले पात्रता म्हणजे तुमचे वय हे 60 वर्षांपेक्षा अधिक असायला पाहिजे। दुसरी पात्रता, तुमचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असायला पाहिजे। तिसरी पात्रता, तुमच्या घरातील कोणताही सदस्य सरकारी कर्मचारी नसायला पाहिजे। पुढची पात्रता, तुमच्या घरातील कोणताही सदस्य रिटायर पेन्शनधारक नसायला पाहिजे। जर तुम्ही अशा पात्रतेमध्ये पात्र ठरत असाल तर ज्येष्ठ नागरिकांना तुम्हाला प्रत्येक महिन्याला 3000 रुपयांची पेन्शन आणि प्रत्येक महिन्याला 10 वस्तू आता मोफत मिळणार आहे। आता बघा, ज्येष्ठ नागरिकांना वेळ न घालवता सविस्तर पद्धतीने हे पेन्शन कशी मिळवायची आहे आणि या ज्या तुम्हाला 10 वस्तू मोफत दिल्या जाणार आहेत, तर या 10 वस्तू कशा दिल्या जाणार आहेत त्याविषयी तुम्हाला आता महत्त्वाची माहिती सांगून टाकत आहे। त्यामुळे पुढचा व्हिडिओ सविस्तर आता बघा, ज्येष्ठ नागरिकांना आपण महत्त्वाची माहिती पाहिलेली आहे। आता आपण वेळ न घालवता सविस्तर पद्धतीने संपूर्ण माहिती आता सांगत आहे, त्यामुळे वेळ काढून ही माहिती तुम्ही आता पाहायची आहे। तर बघा, ज्येष्ठ नागरिकांनो अर्ज कसा करायचा आहे, कागदपत्रे कोणकोणती लागणार आहेत आणि तुम्हाला ज्या 10 वस्तू मोफत दिल्या जाणार आहेत, तर या 10 वस्तू कोणकोणत्या दिल्या जाणार आहेत त्याविषयी आता महत्त्वाची माहिती सांगत आहे। तर बघा, ज्येष्ठ नागरिकांनो या ज्या तुम्हाला 10 वस्तू दिल्या जाणार आहेत, तर या 10 वस्तू तुमच्या गरजेच्या आहेत। दैनंदिन जीवनामध्ये तुम्हाला या वस्तूंची आवश्यकता 100% असते, त्यामुळे या 10 वस्तू तुम्हाला आता प्राथमिक स्वरूपामध्ये दिल्या जात आहे। बघा, ज्येष्ठ नागरिकांना सरकारने महिलांचा विचार केलेला होता, शेतकऱ्यांचा विचार केलेला होता, अपंग निराधारांचा सुद्धा विचार केलेला होता। त्याच पद्धतीने आता ज्येष्ठ नागरिकांना तुमचा विचार राज्य सरकारच्या माध्यमातून आता करण्यात येत आहे आणि खऱ्या अर्थाने तुम्हाला दिलासा दिला जात आहे। ज्येष्ठ नागरिकांना तुमचे भरपूर दिवसांची प्रतीक्षा आता संपवण्यात येत आहे। आता बघा, ज्येष्ठ नागरिकांना ज्या तुम्हाला 10 वस्तू मोफत दिल्या जात आहेत, तर या 10 वस्तू कोणकोणत्या दिल्या जात आहेत आणि जी तुम्हाला
बघा 3,000 रुपयांची पेन्शन आता दिली जात आहे. तर ही पेन्शन कशी दिली जात आहे म्हणजेच या पेन्शनसाठी तुम्हाला काय करावे लागणार आहे या ठिकाणी आता याची माहिती सुद्धा तुम्हाला सांगत आहे. आपण पात्रता पाहिलेल्या आहेत आणि आता आपण अर्ज करण्यापासून संपूर्ण सविस्तर माहिती पाहून घ्या. परंतु ज्येष्ठ नागरिकांना तुमचे बँक खाते या प्रमुख 12 बँकेपैकी कोणत्या तरी एका बँकेमध्ये असणे आवश्यक आहे. जर तुमचे बँक खाते या 12 बँकेपैकी कोणत्या तरी एका बँकेमध्ये असेल तरच तुम्हाला ज्येष्ठ नागरिकांना या 3,000 रुपयांच्या पेन्शनचा लाभ आणि या 10 वस्तूंचा लाभ आता प्राथमिक स्वरूपामध्ये घेता येणार आहे. आता आपण वेळ न घालवता सविस्तर पद्धतीने संपूर्ण माहिती आता आपण पाहून घ्या. तर बघा तुम्हाला पात्रता मी सांगितलेले आहेत. आता तुम्हाला बँकांची यादी सांगतो म्हणजेच कोणकोणत्या बँकांमध्ये हे पेन्शन जमा होणार आहे त्याविषयी तुम्हाला महत्त्वाची माहिती आता सांगत आहे. तर बघा आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये सरकारी बँका आहेत, सहकारी बँका आहेत, खाजगी बँका आहेत आणि इतर सुद्धा भरपूर बँका आहेत. मग कोणकोणत्या बँकांमध्ये पैसे सोडले जात आहेत त्याचीच माहिती तुम्हाला आता देत आहे. तर बघा SBI बँकेमध्ये जर तुमचं खातं असेल तर ज्येष्ठ नागरिकांना तुम्हाला हे पेन्शन मिळणार आहे. यानंतर इंडियन पोस्ट पेमेंट बँक म्हणजेच जर तुमचं बँक खातं पोस्ट बँकेमध्ये असेल तरी पण तुम्हाला या ठिकाणी 3,000 रुपयांची पेन्शन आणि या प्रमुख 10 वस्तू तुम्हाला मिळणार आहेत. यानंतर ज्येष्ठ नागरिकांनो बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, कॅनरा बँक, ICICI बँक, कोटक महिंद्रा बँक यासोबत महाराष्ट्र ग्रामीण बँक, जिल्हा मध्यवर्ती बँक अजून उर्वरित शेवटच्या 5 बँका राहिलेल्या आहेत. तर त्या शेवटच्या 5 बँकांची यादी सुद्धा तुम्हाला वाचून दाखवणार आहे. आता आपण महत्त्वाची माहिती पाहिलेली आहे. आता आपण वेळ न घालवता अर्ज कसा करायचा आहे याची माहिती सांगून टाकत आहे. परंतु ज्येष्ठ नागरिकांनो अगोदर आपण कागदपत्रे पाहून घ्या. तर बघा या पेन्शनचा लाभ घेण्यासाठी तुमच्याकडे आधार कार्ड असायला पाहिजे, पॅन कार्ड असायला पाहिजे, मतदान कार्ड असायला पाहिजे, उत्पन्नाचा दाखला असायला पाहिजे, तुम्ही महाराष्ट्र राज्याचे रहिवासी आहात यासाठी तुमच्याकडे लाईट बिल असणे सुद्धा आवश्यक आहे. जर तुमच्याकडे असे महत्त्वाचे कागदपत्रे असतील तर ज्येष्ठ नागरिकांना तुम्हाला या 3,000 रुपयांच्या पेन्शनचा लाभ घेता येणार आहे आणि या प्रमुख वस्तूंचा लाभ सुद्धा तुम्हाला घेता येणार आहे. तर आता आपण संपूर्ण माहिती पाहिलेली आहे. आता आपण अर्ज कसा करायचा आहे याचीच माहिती आता आपण पाहत आहोत. आता बघा ज्येष्ठ नागरिकांनो तुम्हाला अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. हा अर्ज तुम्ही घर बसल्या तुमच्या मोबाईलवरून सुद्धा करू शकता. मग हा अर्ज कसा करायचा आहे त्याची तुम्हाला आता महत्त्वाची माहिती सांगत आहे. परंतु ज्येष्ठ नागरिकांना सर्वात महत्त्वाची गोष्ट बघा आपल्या राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब, एकनाथ शिंदे साहेब यांच्या माध्यमातून हा निर्णय का घेण्यात आलेला आहे. तर भरपूर ज्येष्ठ नागरिक असे म्हणत होते की सरकारचे याच्यामध्ये काहीतरी फायदा असेल, निवडणुकांमध्ये मतदानाची आवश्यकता असेल. तर बघा ज्येष्ठ नागरिकांनो यावरती स्पष्टपणे मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांनी स्पष्टीकरण दिलेले आहे. बघा आम्ही लाडकी बहीण योजना सुरू केलेली होती तर ती लाडकी बहीण योजना निवडणुकीच्या अगोदर सुरू केलेली होती आणि त्यावेळेस त्यांना सुद्धा या ठिकाणी काही विरोधी पक्षातील नेत्यांनी टीका केलेली होती की ही निवडणुकीपुरती योजना आहे. परंतु लाडकी बहीण योजना सध्याच्या स्थितीला संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये सुरू आहे. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांना आता जी तुम्हाला पेन्शनची योजना सुरू करण्यात येत आहे तर ती पेन्शनची योजना फक्त निवडणुकीपुरती मर्यादित राहणार नाही तर ती योजना वर्षानुवर्ष सुरू राहण्याचे वचन डायरेक्ट फडणवीस साहेबांनी दिलेले आहे. मग ती योजना कोणती आहे, त्या योजनेचं नाव काय आहे, अर्ज कसा करायचा आहे याची तुम्हाला आता महत्त्वाची माहिती देत आहे. तर बघा ज्येष्ठ नागरिकांना मागच्या 2 वर्षांपूर्वी सरकारच्या माध्यमातून मुख्यमंत्री वयश्री योजना सुरू करण्यात आलेले होते. आता ही वयश्री योजना काही कालांतराने बंद झालेली होती कारण सरकारकडे निधीची कमतरता असल्यामुळे ही योजना बंद करण्यात आलेली होते. परंतु ज्येष्ठ नागरिकांनो सध्याच्या स्थितीला सरकारकडे निधी आहे त्यामुळे सरकारच्या माध्यमातून आता परत एकदा मुख्यमंत्री वयश्री योजना ही सुरू करण्याचा निर्णय झालेला असून लवकरच आता राज्यातील 60 वयावरील पुरुष असतील, महिला असतील तर सर्वांना या योजनेच्या माध्यमातून पेन्शन मिळणार असल्याची माहिती समोर आलेली आहे. मग ज्येष्ठ नागरिकांनो तुमच्या मनामध्ये प्रश्न पडलेला असेल की पेन्शन योजनेचा लाभ कसा घ्यायचा आहे. तर बघा लवकरच याचा GR काढण्यात येईल आणि त्यानंतर तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने आणि कागदी प्रक्रियेमध्ये म्हणजेच दोन्ही पद्धतीने अर्ज करता येणार आहे. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांना तुम्ही आता काळजी करू नका. तुम्हाला खऱ्या अर्थाने आता दिलासा मिळणार आहे. तुम्हाला या ठिकाणी तुमच्या दवाखान्याचा खर्च सुद्धा मोफत होणार आहे आणि ज्या तुम्हाला 10 वस्तू दिल्या जाणार आहे त्यामधील पहिली वस्तू तुम्हाला मोफत दवाखाना, ST मध्ये सवलत,
यासोबत विविध अनुदानांचा लाभ, घरकुल योजना, शेळीपालन योजना, इतर योजनांचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये दिला जाणार आहे. गोळ्या औषधांसाठी सुद्धा तुम्हाला अनुदान मिळणार आहे. तर अशा वस्तू आणि पेन्शन तुम्हाला आता लवकरच दिली जाणार आहे.